दिलेली आहे की रक्त खायचं नाही. आता हाबेलचं रक्त तिथं ओरडत होतं, मी काहीच केलं नाही, मी काही न करता मी तर तुला खुश केलं होतो, मग माझा न्याय कर देवा. आणि देवाला त्या रक्त सांडल्याबद्दल न्याय करावा लागतो. कधी कधी भ्रमात राहू नका. आपण ख्रिस्ती जीवनामध्ये असताना कधी कधी लोक गर्भपात करतात. आता जगातल्या लोकांचा तर न्याय तर होणारच आहे, पण आपण असताना काही लोक काय करतात, गर्भपात करतात. हातात कशाला झालं खाली करा, आणि ते लेकरू आपण मारतोय म्हणजे ते खून करतोय, आपण मला खून करतोय. आपल्याला त्याचं माहिती नाही, माझ्या हाताच नाही ठेवायचं नव्हतं मला, पण झालं आता काय करू, दुसरा तिसरा, मग घे गोळ्या आणि कर खाली, आता डॉक्टर बघ कुठला आणि करून टाक खाली. आणि आपण असं जातो त्या बाळाला काय करतो, मारून टाकतो. कधी कधी काही लोक देवा मला दाखवतो, काही लोकांच्या जीवनात समस्या कुठून असतात माहिती आहे का, असे पाप करायचं, गोळ्या खाऊन खाली करायचं, आणि त्या खुनाचा ती लेकरू विचारतोय की आई मला तू मारून का टाकलीच, माझा याच्या पण झडती ती आई, आणि ती आई वाकडी तिकडी होऊन जाते आयुष्यभरात. कधी कधी लोकांना माहिती नाही की ही समस्या आमच्या जीवनात काय आहे, का नवरा बायको वेगळं झाले, का घर तुटलं, का आमचा धंदा वाया गेला, का कशामुळं, कारण ते गर्भपात केला.